नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शंकरपाळ्या. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. आपण तूप गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्या मैद्यावरनं असं टाकून घ्यायचे आहे. मोहन आणि आपल्याला पिठाला असे तुपाचे मोहन तोळून घ्यायचे आहे. बघा, आपला मोहन पिठाला आपण लावून घेतलेला आहे. हे बघा, असा गोळा तयार होतोय म्हणजे मोहन चांगलं लागलेलं आहे पिठाला. आता आपण ह्या पिठामध्ये पिठी साखर टाकून घेऊया. पिठी साखर पण आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड साखर घेऊ शकता. ह्या पिठाला गार पाण्याने मळायचे आहे. आपल्याला घट्ट पीठ मळायचे आहे. कडक पीठ मळलेलं आहे. आपल्याला जास्त मऊ नाही करायचे, खूपच कडक पीठ ठेवायचे आहे. आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे. त्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त बारीक करायची नाहीये, म्हणजे मग आपल्या शंकरपाळ्यांना पूड येईल चांगली. आपण एवढी जाड पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या पोळीला कट करून घ्यायचे आहे. ज्या कडा आहे त्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला. आता आपण आडवे कट करून घेऊ. आपले शंकरपाळे कट करून झाले आहे. आता आपण यांना एका डिश मध्ये काढून घेऊ. आता आपण तेलामध्ये शंकरपाळ्या सोडून घेऊया. आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा. असं सारखं शंकरपाळ्यांना असं पलटून घ्यायचं आहे. आपल्या शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहे. आता आपण यांना काढून घेऊया. आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.